प्रकरण आपली झालेली आहेत. 5वं प्रकरण ठेवी याला आपण सुरुवात करत आहोत. या प्रकरणामध्ये जो पहिला कन्सेप्ट आपल्याला देण्यात आलेला आहे तो म्हणजे ठेवींची स्वीकृती, की नेमकं कोणकोणत्या कंपन्यांना ठेवी स्वीकारण्याचा अधिकार आहे व कोणाकडून. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हा कन्सेप्ट पाहणार आहोत. नसेल तर आपण जसं मी म्हटलं की प्रश्न तर मी असंही देणार आहे तुम्हाला, त्यामुळे आपण आता डायरेक्ट पुढच्या प्रकरणाकडे वळणार आहोत, जे की आहे कर्ज रोखे परतफेड निधी. जरा सांगा ना. कर्ज रोखे परतफेड निधी. आता राखीव निधी म्हणजे कर्ज रोखे परतफेड राखीव निधी. हो बरोबर आहे, कर्ज रोखे परतफेड राखीव निधी. आता बघा, हा जो कर्ज रोखे परतफेड राखीव निधी आहे नावामध्येच आलेला आहे कर्ज रोखे परतफेड. म्हणजे साहजिक आहे, कर्ज रोख्याच्या परतफेडीसाठी जो निधी राखून ठेवला जातो त्याला कर्ज रोखे परतफेड राखीव निधी असं म्हटलं जातं. आता हा जो कर्ज रोखे परतफेड राखीव निधी आहे, जी कंपनी कर्ज रोख्यांची विक्री करणार असेल त्या कंपनीने हा निधी तयार करणे, त्याच वर्षी म्हणजे ज्या वर्षी कंपनी विकत आहे कर्ज रोखे त्या वर्षी तो निधी तयार करणे बंधनकारक असेल. बर ठीक आहे, एखादी कंपनी कर्ज रोखे विकत नसेल तर त्यांच्यासाठी हा निधी काही कंपल्सरी नाही, हा निधी तयार करण्याची गरजच नाही. पण ज्या ज्या कंपन्यांनी कर्ज रोखे विक्री केलेली आहेत त्या कंपन्यांनी ते कर्ज रोखे परतफेड राखीव निधी तयार करणं कंपल्सरी असणार आहे. आणि त्या निधीमध्ये फक्त तयार करणे कंपल्सरी नाही आहे, तर त्या निधीमध्ये दरवर्षी काही टक्के रक्कम आपल्या सोयीप्रमाणे त्या ठिकाणी टाकणे बंधनकारक आहे. इथे प्रयत्न असा असतो की ऍटलिस्ट 25%, तसं तर कंपनीचा प्रयत्न असतो 50% त्यामध्ये रक्कम जमा असावी, पण मिनिमम 25% तरी शासनाचं म्हणणं आहे त्याच्यात ती रक्कम तुम्ही जमा करा. आता होतंय काय ते सांगतो मी, की कर्ज रोखे ज्यावेळेस विकले जातात तर ते विकत असताना रक्कम येते कंपनीकडे. ठीक आहे, 100 कोटी रुपयाचे कर्ज रोखे कंपनीने विकले, 100 कोटी रुपये कंपनीकडे आले. कंपनीला खूप बरं वाटतं पैसे घेत असताना. ठीक आहे, कंपनी ते पैसे घेते आणि व्यवसायामध्ये वापर करते. पण ज्यावेळेस ते परतफेड करण्याची वेळ येते 2, 4, 5, 7 वर्षानंतर, ज्यावेळेस आता कंपनी ते परत करणार आहे, आता 100 कोटी ऐन वेळेस आणायचे कुठून? कारण कंपनीची एक फार मोठी अडचण असते की कंपनीकडे सहसा त्यांच्याकडे हाताळण्यासाठी कॅश ही उपलब्ध नसते. बँकेच्या खात्यामध्येही फार क्वचित कॅश असते. वारंवार मी उदाहरण देत असतो तुम्हाला की तुम्हाला अकाउंटन्सीमध्ये असेल, कंपनीची बॅलन्स शीट एखाद्या प्रकरणामध्ये दिली असेल, प्रॉब्लेम मध्ये दिली असेल, तुम्ही ती पाहू शकता की बॅलन्स शीट जी दिलेली आहे, लायबिलिटीज ऍसेट साइड दिलेली आहे आणि त्याची टोटल दिलेली आहे. ज्यावेळेस तुम्ही टोटल पाहता की टोटल आणि मग ऍसेट साइडला करंट ऍसेट, कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक जर तुम्ही पाहाल तर त्याची टोटल, याचं ज्यावेळेस तुम्ही तुलना कराल तर फार मोठा फरक, फार मोठी तफावत तुम्हाला आढळून येईल. कारण फार कमी रक्कम जे आहे कंपनीकडे हाताळण्यासाठी उपलब्ध असते. कंपनीच्या बॅलन्स शीटची टोटल जर समजा उदाहरणासाठी 2 लाख रुपये असेल तर कॅश किंवा बँकेमध्ये असणारी रक्कम कुठेतरी 2-4 हजार रुपये असते, फार झालं तर. कारण ती रक्कम व्यवसायाला नेहमी लागत असते, त्यामुळे कुठे ना कुठे ती गुंतलेली असते. म्हणजे आता कॅश उपलब्ध नाही आहे परतफेड करण्यासाठी. मग ही अडचण कंपनीला आली तर नेमकं त्या अडचणीमध्ये कंपनीनं काय करायचं? म्हणजे साहजिक आहे, मग अशी परिस्थिती निर्माण येऊ नये यासाठी कर्ज रोखे परतफेड राखीव निधी तयार करण्यासाठी सांगितलं जातं आणि त्यामध्ये थोडी थोडी रक्कम ट्रान्सफर करत जायची, जेणेकरून कर्ज रोखे परतफेडीचा कालावधी संपला की त्यावेळेस कंपनीकडे बऱ्यापैकी रक्कम परतफेडीची जमा असावी आणि बाकी जी काही शिल्लक रक्कम राहत असेल मग कुठून ना कुठून ती ऐनवेळी ऍडजस्ट होईल. मोठ्या प्रमाणावर ऐनवेळी रक्कम जमा करणे कंपनीला अवघड जातं. यासाठी कंपनीला तो निधी तयार करून तेवढ्या वर्षापर्यंत नियोजन करून त्या पद्धतीनं 25% किमान, किंवा जसं मी म्हणत आहे की सहसा कंपन्यांचा टार्गेट असतो की ऍटलिस्ट 50% रक्कम तरी कंपनीकडे जमा असावी.
यासाठी कंपन्या प्रयत्नशील असतात. शासनही यासाठी कंपन्यांना हा निधी तयार करण्यासाठी आणि त्यामध्ये रक्कम ट्रान्सफर करण्यासाठी कंपल्सरी करत असतो. समजला मुद्दा हा काय असतो? कर्ज रोखे, परतफेड, हो सर. राखीव सर, निधी. हा बोला की. हो कर्ज रोखे नियंत्रण सर कंपनीचं त्याच्यावर कोण ठेवते कर्ज रोखे विश्वस्त नेमकं? नियम काय म्हटलं? नियंत्रण कर्ज रोखे विश्वस्तावर त्यांच्याशी करार करून नियंत्रण कोण ठेवलं जातं कुणाकडून? कोणावर? कर्ज रोखे विश्वस्तावर म्हणताय की कर्ज रोखे? हा, विश्वस्त कर्ज रोखे विश्वस्त. कर्ज रोखे विश्वस्त जे आहेत ना, एकतर कंपनीने त्यांच्यासोबत करार केले, पण त्या कराराची प्रत जी आहे ती नोंदणी अधिकाऱ्याला सेबीला पाठवावी लागते. कायदे मंडळाकडे ती प्रत असते. आता सेबी नोंदणी अधिकारी नियंत्रण ठेवत नाही, पण लक्ष ठेवून असतं की सगळं काही व्यवस्थित चालत आहे का. आता होतं काय सेबी सांगतो हा बोला की. नाही. आता उदाहरणासाठी बरं का, एक 3 वर्ष मुदतीचे कर्ज रोखे विकण्यात आलेत, बरोबर आहे. उदाहरणासाठी 3 वर्ष मुदतीसाठी कंपनीने विश्वस्ताची नेमणूक केली आहे. त्यांच्याकडे मालमत्ता तारण ठेवलेली आहे आणि या सगळ्या बाबी, आता तुम्ही कर्ज रोखे विकत असाल, ठेवी स्वीकारत असाल, भाग विकत असाल, विश्वस्त नेमत असाल, या सगळ्या बाबी तुम्हाला काय कराव्या लागतात? नोंदणी अधिकाऱ्याला, सेबीला कळवाव्या लागतात. तुम्हाला प्रत पाठवावी लागते त्याची. ठीक आहे. जे काही तुम्ही ठराव घेतले, ज्या नियुक्त्या केल्यात, जे करार केलेले आहेत, त्या सगळ्या बाबी शासनाकडे तुम्हाला म्हणजे नोंदणी अधिकारी सेबीकडे पाठवाव्या लागतात. आता शासनाला, सेबीला आणि नोंदणी अधिकाऱ्याला माहिती आहे की यांनी 3 वर्ष मुदतीचे विकलेत, कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंतचे आहेत ते माहिती आहे, विश्वस्त म्हणून कोणाची नेमणूक केली आहे ते माहिती आहे. आता फक्त लक्ष ठेवून असतं. ठीक आहे शासन. आता समजा 3 वर्ष कालावधी संपला, कर्ज रोख्याची परतफेड झाली नाही, विश्वस्तांनी सुद्धा थोडेफार पैसे खाऊन कंपनीच्या बाजूने निर्णय देत ते ताटकळत ठेवलेला आहे, पेंडिंग मध्ये ठेवलेला आहे, ते काही मालमत्ता विकत नाही आहेत. पण आता नोंदणी अधिकाऱ्याला आणि सेबीला माहिती आहे की कोणत्या तारखेला त्यांची मुदत संपलेली आहे. ती मुदत संपल्याच्या पर्टिक्युलर दिवसाच्या आत कंपनीने परतफेड करून त्याचा रेकॉर्ड जमा करायचा असतो सेबीकडे आणि नोंदणी अधिकाऱ्याकडे. आता तेवढ्या तारखेच्या आत जर रेकॉर्ड नाही आला तर मग चौकशी लावली जाते की काय आहे नेमकं, का एवढा उशीर होत आहे, काय केलं तुम्ही, परतफेड केली का, तारीख तर तेव्हाच संपली. चौकशी केली जाते. मग तिथे जर विश्वस्त समजा जर दोषी आढळले, ऑब्व्हियस आहे कंपनीवर तर कारवाई होतेच होते, पण विश्वस्तावरही कारवाई होणार. जसं मी म्हणत आहे की किंवा तुमचा प्रश्न असेल की त्यांच्यावर नियंत्रण कोण ठेवतं. जर समजा शेवटी साहजिक आहे, संस्था आहे, माणसं आहेत काम करणारी, एखाद्या वेळेस कंपनीच्या बाजूने पैसे खाऊन त्यांनी निर्णय दिला, त्यांच्या बाजूने ते म्हणजे हे करत आहेत, त्यांना फेवर करत आहेत, गुंतवणूकदारांचं, कर्ज रोखेधारकांचं काही ऐकत नाही आहेत ते. मग अशा वेळेस साहजिक आहे ना, वरी आहेत ना, कारण त्या तारखेच्या आत ही जी प्रक्रिया पूर्ण नाही झाली तर शासनाकडून, सेबीकडून, नोंदणी अधिकाऱ्याकडून चौकशा लावल्या जातात. एकतर ते स्वतः तारखा लक्षात ठेवून चौकशी करू शकतात किंवा साहजिक आहे कर्ज रोखेधारक जागरूक असतात. विश्वस्त जर ऐकत नसतील तर पुढची स्टेप घेतात, सेबीकडे किंवा नोंदणी अधिकाऱ्याकडे, कायदे मंडळाकडे ते तक्रार करतात, शासनाकडे तक्रार करतात. त्यांच्या तक्रारीनुसार चौकशी केली जाते. तारखा सगळ्या अगोदरपासून क्लिअर असतात की कोणत्या तारखेला विकलेत, कोणत्या तारखेला परत करायचे आहेत, काय अटी नियम ठरलेले आहेत. सगळं काही कर्ज रोखेधारकाकडे असतं, सेबीकडे असतं, शासनाकडे सगळा रेकॉर्ड उपलब्ध आहे. म्हणजे एक प्रकारे आपण म्हणू शकतो की इनडायरेक्टली शासन नियंत्रण ठेवत आहे या नोंदणी अधिकारी आणि सेबीच्या माध्यमातून. त्यानंतर जे 5वं प्रकरण आहे आपलं ठेवी, तर यावर आधारित आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत. ठेवी ज्याला डिपॉझिट किंवा डिपॉझिट्स असं म्हटलं जातं. कन्सेप्ट ऑलरेडी आपण जे दुसरं प्रकरण सुरुवातीला पाहिलं होतं त्यामध्ये शेवटी तो कन्सेप्ट आला होता, त्याचा अर्थ व्याख्या त्या ठिकाणी आपण पाहिली होती. तरी या ठिकाणी थोडीफार माहिती आपण ठेवीच्या बाबतीत बघू आणि मग त्याच्याशी रिलेटेड असणारे जे मुद्दे आपणाला देण्यात आलेले आहेत त्यावर आपण चर्चा करू. ठीक आहे. बघा, लक्षात असेल तो मुद्दा ठेवीचा, डिपॉझिटचा, तर ठीक आहे. नाही तर इथं लक्ष द्या की कंपनी आम जनतेकडून किंवा तिच्या सभासदाकडून ठेव स्वरूपात रक्कम स्वीकारते.
त्यावेळी तिच्या भांडवलात वाढ होण्यास मदत होते. परत एकदा थोडस सविस्तर हा कन्सेप्ट मी तुम्हाला सांगत आहे, ऐकून घ्या. की ज्यावेळेस कंपनीला भांडवलाची गरज भासते, आता कंपनी असा व्यवसाय प्रकार आहे की ज्या व्यवसायाला सतत भांडवलाची गरज भासत असते. स्थापनेप्रसंगी फार मोठ्या प्रमाणावर भांडवल लागतं, कंपनी भाग विकते, भांडवल जमा करते, कंपनीची सुरुवात होते. त्यानंतर नेहमी पुढे कंपनीला वाढ करायची आहे, विस्तार करायचा आहे, व्याप वाढवायचा आहे, नवीन शाखा स्थापन करायची आहे, नवीन मार्केटमध्ये वस्तू लॉन्च करायची आहे, दैनंदिन कामकाज चालवायचं आहे, खर्च करायचा आहे दररोजचा. यासाठी कंपनीला सतत भांडवलाची गरज भासते. मग कंपनीच्या भांडवल उभारणीसाठी अनेक मार्ग उपलब्ध आहेत. आपण दुसरं जे प्रकरण पाहिलं होतं त्यामध्ये आपण वेगवेगळे मार्ग पाहिले, भांडवल उभारणीचे स्रोत पाहिले होते. त्यामध्येही त्यावेळेस ही चर्चा आपली झाली होती की सर्वात जास्त सोर्स, मार्ग जर कोणत्या व्यवसायाला उपलब्ध असतील भांडवल उभारणीचे, तर तो आहे कंपनी. कंपनी या व्यवसाय प्रकाराला खूप मोठ्या प्रमाणावर भांडवल उभारणीचे मार्ग उपलब्ध असतात. मग कंपनी आपल्या सोयीप्रमाणे नेमकं किती जास्त रक्कम लागणार आहे, किती कमी रक्कम लागणार आहे, कमी कालावधीसाठी लागणार आहे की जास्त कालावधीसाठी लागणार आहे, त्या आधारे काय करत असते, सोयीप्रमाणे वेगवेगळ्या उपलब्ध मार्गापैकी एका मार्गाची निवड करत असते. ठीक आहे. आता ज्यावेळेस कंपनीला भांडवलाची गरज आहे, पण कमी भांडवल आणि कमी कालावधीसाठी भांडवल लागणार आहे, म्हणजे भांडवलाची रक्कम ही कमी आहे आणि कालावधीही कमी आहे, मग अशा वेळेस सर्वात लोकप्रिय मार्ग किंवा बहुतांश कंपन्या ज्या मार्गाची निवड करतात ते आहे ठेवी, डिपॉझिट. कारण अल्प कालावधीचा आहे, कमी जे आहेत औपचारिकता, फॉर्मॅलिटीज या ठिकाणी कंपनीला पूर्ण करावयाच्या आहेत. जर भाग आणि कर्ज रोख्याच्या तुलनेमध्ये आपण पाहिलं तर कमी औपचारिकता पूर्ण करून कमी कालावधीसाठी, कमी रकमेसाठी सगळ्यात सोयीस्कर असा जर भांडवल उभारणीचा मार्ग कंपनीकडे उपलब्ध असेल तर तो आहे ठेवी. कंपन्या या सतत स्वीकारत असतात, नेहमी कंपन्या या मार्गाचा वापर करत असतात. आता ठेवी बँकेमध्येही असतात आणि कंपनीच्याही ठेवी असतात, थोडाफार फरक तिथे आहे. जर बँकेच्या बाबतीत आपण पाहिलं तर बँकेच्या उत्पन्नाचा सोर्स फार मोठा ठेवी आहे. मला आता एक जण कुणीतरी सांगा की आपण ज्या बँका आपल्या सभोवताली पाहतो, राष्ट्रीयकृत पासून तर आपल्या छोट्या मोठ्या बँका, सहकारी बँका ज्या आपण पाहतो, त्यांचं उत्पन्न कुठून येतं हो? नेमका सोर्स काय उत्पन्नाचा? कमाई कशी होते बँकेची? बँक काय आपण जे हा बोला. कर्ज देऊन डिपॉझिट करतो बँकेमध्ये, तर ते कोणत्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करत असतात वाटतं. ते आपल्याकडून डिपॉझिट घेऊन कंपन्याकडे ही करतात, इन्व्हेस्टमेंट करतात, त्यातून त्यांना उत्पन्न. बरं ठीक आहे. एक प्रकारे आलं जमा केलेली रक्कम, लोकांनी चला. जमा केलेली रक्कम दुसऱ्याला कर्जाच्या स्वरूपात देऊन त्याच्याकडून व्याज घेत असतो. राईट. म्हणजे इथं दोन्ही उत्तर करेक्ट आहेत की मोठ्या शहरामध्ये तो कन्सेप्ट घडतो, बहुतांश कंपन्या वगैरे इतरांना दिलं जातं आणि आपल्याकडे काय उत्पन्नाचा सोर्स आहे, तर कंपनी काय करते, सर्वसामान्य जनतेकडून ठेव स्वीकारते, रक्कम स्वीकारते, त्यावर त्यांना व्याज दिला जातो. ठीक आहे. रक्कम घेते, त्याचा वापर करते पर्टिक्युलर कालावधीसाठी, त्यावर व्याज देते त्या ठेवीदाराला, आणि ती जी ठेवीची रक्कम आहे ती रक्कम इतराला कर्ज म्हणून देते आणि त्याच्यावर व्याज आकारते. पण जे व्याज देते आणि जे व्याज घेते याच्यामध्ये फरक असतो. ठीक आहे. व्याज जे घेतलं जातं ते जास्त असतं, जे बँक कर्ज म्हणून देते त्याच्यावर जास्त व्याज आकारते, आणि जे ठेवीवर व्याज ठेवीदाराला देते बँक, त्यांना कमी व्याज दिला जातो. याच्यामधला जो डिफरन्स आहे, फरक आहे, ते त्यांचा उत्पन्नाचा बेसिक सोर्स बर का. सुरुवातीला बँका यावरच आधारित होत्या. आता बँकांचा व्याप वाढलेला आहे, विस्तार वाढलेला आहे, ऑनलाईन बाकी हे इन्व्हेस्टमेंट बाकी सगळे कुठाने आता भरपूर मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत. तर आता उत्पन्नाचे वेगवेगळे मार्ग बँकेकडे उपलब्ध आहेत.
पण बेसिकली हा एक फार मोठा सोर्स असतो की जे ठेवीदार आहेत, खातेधारक आहेत, त्यांच्या रकमावर कमी व्याज द्यायचं आणि ज्यांना कर्ज देत आहे बँक त्यांच्याकडून जास्त व्याज आकारायचं. तर या पद्धतीनं म्हणजे तिथं ठेवी असतात आणि ठेवी कसं आहे कंपल्सरी असल्यासारखा भाग आहे बँकेचा. सतत तुम्ही 12 महिने कामकाजाच्या दिवशी जाल तर बँक कधीही तुमच्या ठेवी स्वीकारण्यासाठी तयार असते. ठीक आहे. पण कंपनीच्या ठेवी वेगवेगळ्या असतात थोड्याशा, की कंपनी ज्यावेळेस जाहिरात काढते किंवा कंपनी ज्यावेळेस ठेवी खाजगीरित्या स्वीकारते त्यावेळेसच संबंधितांना ठेवी ठेवता येतात. म्हणजे सहसा हे 12 महिने कंपनीकडे ठेवीचा ऑप्शन अवेलेबल नसतो. ज्यावेळेस गरज असेल त्याच वेळेस ठेवी मागवल्या जातात, कालावधी संपला ठेवी परत केल्या जातात, परत गरज भासली परत ठेवी मागवल्या जातात. म्हणजे ठेवी मागवते कंपनी, बँकेकडे तर ऑलरेडी ते मागवलेलेच आहे. बँक आहे म्हणजे ठेवी तुम्हाला ठेवता येते, तुम्ही कधीही जाऊ शकता. आता इथे कंपनी आम जनतेकडून किंवा तिच्या सभासदाकडून, आता दोन्ही कन्सेप्ट आले, आम जनता आणि सभासद. आता हे का आलेले आहेत तर कंपनी सार्वजनिकरित्या विकत असेल की कंपनी खाजगीरित्या विकत असेल, दोन्ही प्रसंगी तोच कन्सेप्ट आहे. ठेव स्वरूपात रक्कम स्वीकारते आणि तिच्या भांडवलात वाढ होण्यास मदत होते. तर ठेवी बाबतीत आणखी एक कन्सेप्ट या ठिकाणी दिलेला आहे की भांडवल उभारणीचा हा अत्यंत स्वस्त मार्ग आहे. ठेवीच्या माध्यमातून भांडवलाची उभारणी केल्यामुळे भांडवलावर नियंत्रण ठेवण्याची गरज भासत नाही, कारण ठेवी या अल्पमुदतीसाठी स्वीकारल्या जातात. स्वस्त मार्ग, जसा उल्लेख मी सुरुवातीलाही केला की जर भाग विक्री, कर्ज रोखे विक्री याच्याशी तुलना जर ठेव स्वीकारण्याचा केला तर तुम्हाला ठेवीच्या बाबतीत कमी खर्च, कमी औपचारिकता दिसून येईल. त्यामुळे ठेवी हा लोकप्रिय मार्ग आहे कर्ज उभारणीचा, भांडवल उभारणीचा, कारण फार स्वस्तामध्ये याचं काम होऊन जातं. भाग विकायचे कर्ज रोखे बऱ्याच फॉर्मॅलिटी, बऱ्याच औपचारिकता, फार मोठ्या प्रमाणावर खर्च त्यासाठी करावा लागत असतो. तर कंपनीला ज्या वेळेस अल्प मुदतीसाठी भांडवलाची गरज भासते त्याच्या वेळेस कंपनी काय करते, ठेवी स्वीकारते. साधा सोपा याचा अर्थ तुम्हाला या ठिकाणी म्हणता येईल की कंपनी ठेव या शीर्षकाखाली ठेव म्हणून जी काही कर्जाऊ रक्कम स्वीकारते, मग ती जनतेकडून असो की सभासदाकडून असो, त्याला ठेव म्हणतात. म्हणजे जे कर्ज कंपनीनं स्वीकारलेलं आहे कोणत्या शीर्षकाखाली, ठेव, डिपॉझिट या शीर्षकाखाली, तर ते सगळं ठेव कर्ज. मग ते बऱ्याच ठिकाणी तर अगदी वेगवेगळ्या कर्जाचा उल्लेख आलाय. कर्ज तसं कंपनीच्या बाबतीत फार विस्तारात्मक तो मुद्दा आहे, कारण कंपनीचं कर्जाऊ भांडवलामध्ये तुम्हाला बंधपत्र दिसून येतील, कर्ज रोखे दिसून येतील. अशा प्रकारे अनेक वेगवेगळ्या बँकेचं कर्ज असेल, वित्तीय संस्थेचं कर्ज असेल, अनेक कर्जाऊ भांडवल उभारणीचे मार्ग आहेत. मग सगळे काही ठेवी म्हणता येणार नाहीत आपणाला. ठीक आहे. जे कर्ज कंपनी घेते पण कोणत्या नावाखाली, ठेवी या नावाखाली घेते, डिपॉझिट या नावाखाली घेते, तर त्याला ठेव असं या ठिकाणी म्हटलं जातं. आता ठेवींची स्वीकृती एक छोटासा कन्सेप्ट आहे. काही कंपन्यांच्या बाबतीत या ठिकाणी माहिती दिलेली आहे. आपण क्विक तो कन्सेप्ट बघू, त्यानंतर आपल्याला मेन मुद्द्याकडे वळता येईल. खालील कंपन्या वगळता ठेवी स्वीकारणाऱ्या इतर कंपन्या. आता खालील कंपन्या म्हणजे कोणत्या कंपन्या, तर त्या पुढे दिलेल्या आहेत. त्यामुळे त्या कंपन्या आपण नंतर पाहणार आहोत. जरी खालील कंपन्या दिलं असलं तरी, तर ठेवी स्वीकारणाऱ्या इतर कोणत्या कंपन्या आहेत या ठिकाणी दिलेल्या आहे. बँकिंग कंपनी, म्हणजे जे बँकेचा व्यवसाय करते ती बँकिंग कंपनी. ठीक आहे. नंबर 2 चा आहे ज्या कंपन्यांचा बँकिंग व्यवसाय नाही, नॉन बँकिंग फायनान्स कॉर्पोरेशन किंवा नॉन बँकिंग, जे बँकिंगचा व्यवसाय नाही, अशा प्रकारच्या कंपन्याही या ठिकाणी ठेव स्वीकारणारी कंपनी आहे. गृह कर्ज पुरवठा कंपनी, म्हणजे हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन जे असते, गृह कर्ज, घरासाठी जे कर्ज दिलं जातं त्या प्रकारची कंपनी आहे. त्यानंतर आणखी काही या ठिकाणी कंपन्या देण्यात आलेल्या आहेत ठेवींच्या स्वीकृती बाबतीत. त्यामध्ये सरकारद्वारे निश्चित केलेली तर कोणतीही कंपनी वरील वगळता, म्हणजे वरी आपण ज्या पाहिलेल्या बँकिंग, नॉन बँकिंग आणि हाऊसिंग फायनान्सच्या, तर
निश्चित केलेली इतर कोणतीही कंपनी कायदा 2013 कलम 73 ते 76 मध्ये कंपनी ठेव स्वीकृती नियम 2014 ठेवी स्वीकारण्याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने निर्देशित केलेल्या अधिकृत सूचना यातील तरतुदींची पूर्तता करून ठेवी स्वीकारता येतात. आता नेमकं कोणत्या कंपन्यांना ठेवी स्वीकारता येतील हा कन्सेप्ट या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर वरच्या आपण ज्या 2-3 प्रकारच्या कंपन्या आणि आरबीआयने निर्देशित केलेले जे काही नियम आहेत, गाईडलाईन्स आहेत, त्या गाईडलाईन्सचं पालन करून आता काही या ठिकाणी खाली कंपन्या तक्त्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत. तर त्या कंपन्या, खालील कंपन्या ज्या म्हटलं होतं तर त्या आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये ठेवींची स्वीकृती, ठीक आहे. आता ठेवींची स्वीकृती 2 प्रकारे या ठिकाणी दिलेला आहे, ठीक आहे. एक आहे सभासदाकडून ठेवी स्वीकृती करण्याबाबतीत आणि दुसरं आहे जनतेकडून ठेवी स्वीकृती करण्याबाबतीत. सभासदाकडून ठेवी स्वीकारण्याच्या बाबतीत 3 कन्सेप्ट आहेत. यामध्ये खाजगी कंपनी, त्यानंतर आहे सार्वजनिक कंपनी, पण कोणती तर पात्र कंपनी शिवाय, आणि तिसरी आहे पात्र सार्वजनिक कंपनी. आता हे पात्र कंपनी शिवाय किंवा आता पात्र सार्वजनिक कंपनी काय असते कन्सेप्ट आहे, पुढे आपण पाहणार आहोत. दुसरा आहे जनतेकडून ठेवी. आता जनतेकडून ठेवीच्या बाबतीत परत पात्र सार्वजनिक कंपनी, म्हणजे सार्वजनिकरित्या विकायचं असेल तर पात्र सार्वजनिक कंपनी, आणि जनतेकडून ठेवी स्वीकारण्याच्या बाबतीत दुसरी जी कंपनी असेल ती आहे सरकारी कंपनी. आता या ठिकाणी या कंपन्यांच्या बाबतीत थोडक्यात माहिती देण्यात आलेली आहे. यामध्ये खाजगी कंपनी आपणाला माहिती आहे की खाजगी कंपनी ही सभासद, संचालक किंवा त्यांचे नातेवाईक यांच्याकडून ठेवी स्वीकारू शकते. आता खाजगी कंपनी जास्तीत जास्त 200 त्यांचे सभासद आहेत. आता त्यामुळे ती कंपनी आपले सभासद, संचालक, नातेवाईक, कर्मचारी इत्यादी जे आहेत यांच्याकडून ठेवी स्वीकारू शकते. कोणाकोणाकडून किंवा कोणती कंपनी कशा पद्धतीनं ठेव स्वीकारू शकते हा कन्सेप्ट या ठिकाणी आहे. त्यानंतर सार्वजनिक कंपनी. सार्वजनिक कोणती कंपनी तर पात्र कंपनी सोडून. आता तुम्ही म्हणाल हे पात्र कंपनी काय, तर पुढचा तोच कन्सेप्ट आहे, तिथं आपण बघू पात्र कंपनी काय. तर सार्वजनिक कंपनी जी पात्र कंपनी सोडून आहे तर ते आपले सभासद किंवा संचालकाकडून ठेवी स्वीकारू शकतात. आता एक मुद्दा मी सांगितला होता की खाजगी भाग विक्री, खाजगी कर्जरोखे विक्री, खाजगीरित्या ठेवी स्वीकारणे हे कोणाला करता येतात तर खाजगी कंपनीला तर हे कंपल्सरीच आहे, ते खाजगीरित्याच करू शकतात. पण काही परिस्थितीमध्ये सार्वजनिक कंपनी खाजगीरित्या कर्जरोखे विकू शकते, खाजगीरित्या भाग विकू शकते, खाजगीरित्या ठेवी स्वीकारू शकते. तर मग इथे ती सार्वजनिक कंपनी जी खाजगीरित्या म्हणजे आपल्या सभासद किंवा संचालकाकडून ठेवी स्वीकारू शकते. आता एक जो प्रश्न पडला होता की हे जे पात्र कंपनी कोणती आहे, पात्र सार्वजनिक कंपनी कोणती आहे, तर त्याच्या इथं 2 क्रायटेरिया आहेत. 2 क्रायटेरियामध्ये 2 पैकी 1 क्रायटेरियामध्ये बसणारी कंपनी म्हणजे पात्र सार्वजनिक कंपनी. मग ती कोणती तर एक तर ज्या कंपनीची निव्वळ मालमत्ता ही 100 कोटीपेक्षा कमी नाही, म्हणजे कमीत कमी 100 कोटी त्यांची निव्वळ मालमत्ता आहे. आता हे निव्वळ मालमत्ता म्हणजे काय तर सरळ सरळ जे काही कॅल्क्युलेशन करून निघते ती मालमत्ता का नाही, तर निव्वळ मालमत्ता म्हणजे कंपनीचं वसूल भांडवल. वसूल भांडवल काय असतं, वसूल भाग भांडवल, वसूल भांडवल. चला एक उदाहरण मी देतो तुम्हाला. एका कंपनीला 500 कोटी अधिकृत भांडवल मंजूर झालंय. त्या कंपनीने 500 कोटी भांडवलापैकी 300 कोटी भाग विकायला काढलेत. 300 कोटी रुपयाचे भाग विकले गेलेले आहेत, पण पहिल्या हप्त्याची रक्कम मिळून कंपनीकडे 100 कोटी जमा झालेले आहेत. आता कंपनीनं त्या ठिकाणी आपल्या शेअर कॅपिटल मध्ये
दाखवलं लायबिलिटीज मध्ये. ऑथोराइज्ड कॅपिटल 500 कोटी रुपये, इश्यूड कॅपिटल 100 त्या ठिकाणी 300 कोटी रुपये, आणि सबस्क्राईब्ड किंवा जमा झालेलं जे काही असेल ते त्या ठिकाणी 100 कोटी. 500 कोटी, 300 कोटी, 100 कोटी. आता साधा सोपा या ठिकाणी मुद्दा असेल की नेमकं वसूल भांडवल किती आहे त्यांचं? 100 कोटी रुपये ना. म्हणजे शेअर कॅपिटल मध्ये 500 कोटी रुपयाचा आकडा दाखवला, याचा अर्थ 500 कोटी रुपये त्यांची मालमत्ता नाही, कारण ते त्यांच्याकडे हातात आहेत का सध्या? नाही. त्यांना मंजूर झालेत तेवढे भाग. हातात किती आहेत सध्या? म्हणजे ते वसूल भाग भांडवल. ऍक्च्युअल भागधारकांनी कंपनीमध्ये जेवढं भरलंय भांडवल त्याला म्हटलं जातं वसूल भांडवल. मग कंपनीचं वसूल भांडवल, राखीव निधी, कंपनीचे जे काही प्रतिभूती आहेत, याचं सगळी टोटल केली तर तिला म्हटलं जाईल निव्वळ मालमत्ता. ठीक आहे. तर ती कंपनीची निव्वळ मालमत्ता 100 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त असणारी कंपनी म्हणजे पात्र कंपनी. ठीक आहे. एकतर असं असायला पाहिजे की कंपनीची 100 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त मालमत्ता, किंवा दुसरा एक क्रायटेरिया या ठिकाणी लागू आहे, तो म्हणजे ज्या कंपनीची वार्षिक उलाढाल ही 500 कोटीपेक्षा कमी नाही आणि सभासदाच्या सभेत ठेवी स्वीकारण्याबाबत विशेष ठराव संमत करून त्यास मान्यता देण्यात आलेली आहे अशी सार्वजनिक कंपनी. म्हणजे एकतर 100 कोटी निव्वळ मालमत्ता असणारी कंपनी, किंवा ज्या कंपनीची उलाढाल म्हणजे जे काही व्यवहार होणार आहेत खरेदी विक्रीचे, हे वर्षभरामध्ये 500 कोटी रुपयापेक्षा जास्त व्हायला पाहिजेत. म्हणजे किमान 500 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त उलाढाल. ऑब्विस आहे 500 कोटीची उलाढाल करणं सोपं काम नाही. भांडवली मोठ्या प्रमाणावर लागतं, व्यवहार मोठ्या प्रमाणावर व्हावे लागतात. मग अशी कंपनी 500 कोटीची उलाढाल करणारी, त्या कंपनीने जर सभासदाच्या सभेमध्ये विशेष ठराव संमत करून मान्यता घेतली असेल तर ही झाली पात्र कंपनी. म्हणजे हे आपण कोणत्या कन्सेप्ट मध्ये पाहत आहोत? सभासदाकडून, म्हणजे एक प्रकारे आपण म्हणू शकतो की खाजगीरित्यामध्ये ही कंपनी पात्र ठरते खाजगीरित्या मागवण्यासाठी. आता जनतेकडून, ठीक आहे, जनतेकडून ठेवी स्वीकारण्याबाबत त्या ठिकाणी 2 कन्सेप्ट देण्यात आलेले आहेत. ते थोडेसे जरा सविस्तर आपणाला बघायचे आहेत. त्यामुळे आपण हा कन्सेप्ट आजसाठी इथेच थांबवत आहोत. ते थोडीशी जास्त माहिती आहे. ठीक आहे. तर वेळही संपलेला आहे. आतापर्यंत की अल्प मुदतीचा भांडवल उभारणीसाठीचा हा सर्वात सोयीस्कर असा मार्ग ठेवी आहे, जे कंपन्या आपल्या सोयीप्रमाणे स्वीकारतात. गरज संपली की, मुदत संपली की ते परत करतात. तर या ठिकाणी या कंपन्यांना, ज्या कंपन्या बँकिंग, नॉन बँकिंग, हाऊसिंग फायनान्स किंवा मग आरबीआयच्या नियमाचं पालन करतात, अशा कंपन्या ठेवी स्वीकारू शकतात. ठेवी स्वीकारत असताना खाजगीरित्या, सार्वजनिकरित्या, सभासदाकडून, जनतेकडून, अशा 2 प्रकारचे कन्सेप्ट या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेले आहेत. त्यामध्ये खाजगी कंपनी, सार्वजनिक कंपनी कोणत्या याच्यामध्ये बसते, तर तेही कन्सेप्ट या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. तर तो कन्सेप्ट आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. काही अडचण कोणाची हो? नाही सर. नाही सर.